श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली आजचे मराठी हरिपाठातील आजचे संत गोरा कुंभार. गोरा कुंभार तेरे गावी राहत असत. गावाच्या वेशीला लागूनच कुंभाराची वस्ती होती. संसार करत परमार्थ साधणारे गोरोबा काका यांना 2 पत्नी होत्या. आपला व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणाने करत सदैव विठ्ठल स्मरणात मग्न असणारे संत कवी. विजयादशमीचा शुभ दिवस. त्याच दिवशी ज्ञानेश्वरादी भावंडे, ज्ञानदेव आणि इतर संत गोरोबा काकांच्या घरी दाखल झाले. गोरोबांनी सर्वांनाच भोजनासाठी निमंत्रण केले होते. संत मंडळी गोरोबाच्या घरी गेल्यावर गोरोबा आणि त्यांच्या 2 पत्नी संता आणि रामी यांनी संतांचे चरण धुतले. त्यांना बसण्यासाठी कांबळे अंथरले. संत मंडळी भोजन करती झाली. आपल्या घरी संत आले. त्यांचे उच्छिष्ट आपल्या घरी सांडले. याचा गोरोबांना अतिशय आनंद झाला. मुखिया साखर चाखावया दिधली, बोलता हे बोली बोलवेना. तो काय शब्द खुंटला अनुवाद, आपुला आनंद आधाराया. आनंदी आनंद गिळोनी राहणे, अखंडित होणे न होतिया. मने गोरा कुंभार जीव मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. गावातल्या विठ्ठल मंदिरात नामदेवांचे कीर्तन होणार होते. नामदेवांनी मोठे रसाळ कीर्तन केले. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव तिघांनी नामदेवांच्या चरणावर मस्तक ठेवले. नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही. गोरोबा काका ते तर नामदेवांपेक्षा वयाने ज्येष्ठ, त्यांनीही नामदेवांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला आणि कीर्तनाने झालेल्या अत्यानंदाने त्यांनी आलिंगन देण्यासाठी नामदेवांसमोर हात पसरले. पण नामदेवांनी आलिंगनही दिले नाही की नमस्कारही केला नाही. संत नामदेव हे विठ्ठलाचे अनन्य भक्त. त्यांच्या बालपणीच त्यांनी विठ्ठलाला नैवेद्य खाऊ घातला होता. विठ्ठल आणि नामदेव यांचा थेट संवाद होत असे. याचा परिणाम असा झाला की नामदेव सगुण भक्त झाले. जर साक्षात देवच माझा सखा आहे तर अन्य कोणाची आणि मंदिरातच भक्त देव आहे जो माझा आहे अशी मालकी आणि तिच्या मागून येणारा अहंकार नामदेवांना जडला होता. तोच त्यांच्या साधनेमधील अडथळा बनला होता. त्यामुळे सगुण निर्गुण, दृश्यादृश्य, व्यक्ताव्यक्त अशी सर्व ईश्वररूपे आहेत याचे ज्ञान त्यांना झाले नव्हते. ज्ञानदेवांना नामदेवांकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. हा सारा प्रकार पाहून मुक्ता अस्वस्थ झाली. निवृत्तीनाथांनी मुक्ताला विचारले, मुक्ता, तू का ग नामदेवांच्या पाया पडले नाहीस? मुक्ता म्हणाली, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्यांचे डोळे काबा झाले. कल्पतरू तळवटी इच्छिली ती गोष्टी, अद्याप नरोटी राहिली की. घरी कामधेनू ताक मागू जाये, ऐसा द्वाड आहे जगा माझी. मने मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमान दूर करा. गोरोबांची कुंभार कामाची अनेक अवजारे आजूबाजूला पडली होती. त्यातल्या एकाकडे बोट दाखवत मुक्ता म्हणाली, याला काय म्हणतात हो काका? गोरोबा ते अवजार उचलून हाती घेत म्हणाले, हे थापटणं. मळकं भाजून झालं की आम्ही हे थापटणं त्यावर मारतो. टन्न आवाज झाला की ते पक्क आणि बद्ध आवाज झाला की ते कच्च असं आम्ही ठरवतो. मग मुक्ता म्हणाली, आपण माणसं म्हणजे विधात्यानं निर्माण केलेली मळकीच आहेत. या थापट्यानं आपलीही परीक्षा करता येईल की? गोरोबा म्हणाले, का नाही करता येणार? गोरोबांनी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव अशा तिघांच्याही डोक्यावर थापटणे मारले. 3 वेळा टन्न आवाज झाला. आता ते मुक्ताजवळ आले. मुक्ता म्हणाली, काका, चांगलं जोरात मारा. गोरोबांनी मुक्ताच्या मस्तकावर थापटणे मारले. आता ते नामदेवांच्या जवळ आले. नामदेव चिडून म्हणाले, हा काय पोरखेळ आहे? माझी परीक्षा या मडक्याच्या थापट्यानं करणार? ते थापटणे त्यांच्या डोक्यावर न मारता गोरोबांनी ते केवळ त्यांच्या डोक्याला लावून ते म्हणाले, हे सर्वात कच्चं मडकं. नामदेव चिडले, उद्विग्न झाले. थेट त्यांनी ज्याच्याशी बालपणापासून मैत्र केले होते, त्या, 'त्या, 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 'त्या
ती कशी पुढे देवानी नामा उभे भीमा तिरा प्रेम येरा आळवीती देव मने नाम्या एके गुह्य गोष्टी संसाराची तुटी जेने होय श्री गुरु वाचुनी मुक्ती तुझ नाही भवनदी डोही नूतरसी शरण गुरुसी झालिया सप्रेमे संसाराचा श्रम उतरोनी गुरु वाचुनिया कैंचा मुक्ती ठाव संसार हा वाव कैसा होय ऐसे ऐकूनिया नामाथरारीला मूर्छागत झाला भूमीवरी भूमी लोळे नामा कंठ सद्गदित डोळियास्त्रवत अश्रू जळ इतुके देखोनिया द्रवला पुरुषोत्तम नाम्यासी सप्रेमे उचलिले देव मने नाम्या विसुबा खेचरासी शरण तयासी जावे वेगी ईश्वराच्या आज्ञेनुसार नामदेव मराठवाड्यातील औंढा नागनाथ या गावी सद्गुरूंच्या म्हणजेच विसोबा खेचरांच्या जे पूर्वाश्रमीचे विसोबा साठी होते त्यांच्या शोधार्थ आले. नामदेव तहानभूक विसरून गुरूंचा शोध घेऊ लागले. प्रथमच त्यांना गुरु भेटीची एवढी आर्त लागली. शोध घेत घेत ते एका शिवमंदिराजवळ आले. तिथल्या पारावर बसलेल्या एका गावकऱ्याला विचारले, इथं विसोबा खेचर कुठं भेटतील? गावकरी जरा आठवल्यासारखे करून म्हणाला, इसोबा ते म्हातारबा होय, इथंच असत्यात सारखं, बघा की गावतील. नामदेव त्या मंदिरात गेले. महादेवाच्या पिंडीला नमस्कार करताना फार विचित्र दृश्य त्यांना दिसले. एक म्हातारा महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून आडवा पहुडला होता. नामदेवांना राग आला. ते म्हणाले, अहो आजोबा, काही कळतंय की नाही? सरळ पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. ते आजोबा म्हणाले, बाबा रे, वयाने मी थकलोय, माझ्याच्यानं पायही उचलवत नाही, तूच मला उचलून दुसरीकडे ठेव. नामदेवांनी त्या म्हाताऱ्या गृहस्थांना देवळाच्या गाभाऱ्यातून उचलून मंडपात आणून ठेवले. त्यांच्या पायाखाली लक्ष गेले तर परत पायाखाली पिंडी. बाहेरच्या गाभारात आणून ठेवले तरी त्यांच्या पायाखाली पिंडी. आणखी 2-3 वेळा जागा बदलून पाहिल्या, पण प्रत्येक वेळी पायाखाली पिंडी. शेवटी नामदेव थकले. त्या म्हाताऱ्या गृहस्थांच्या पायावर लोळण घेतली. ते वृद्ध गृहस्थ उठले, तेच विसोबा खेचर. त्यांनी नामदेवांना आलिंगन दिले आणि म्हणाले, नामदेवा, वेड्या, देव नाही अशी एकही जागा या त्रैलोक्यात नाही. साऱ्या चराचर सृष्टीत ईश्वर भरून राहिला आहे. देवळात तो सगुण साकार असा प्रतीक रूपात आहे. ज्याच्या अंतरात अहंकार विरहित भक्तिभाव आहे, त्याच्या अंतरात तो आहेच आहे. कृपेची सावली अखंड लाधली, खेचर माऊली भेटलिया. आता मज भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. बंध मोक्षाची फिटली काळजी, समाधी लागली समाधीसी. नामा मने माझे सर्वही साधन, खेचर चरण न विसंबे. नामदेवांना सद्गुरूंनी उपदेश केला. नामदेवांना दिव्य दृष्टीचा लाभ झाला. नामदेव पंढरपूरला परतले. परत येताच त्यांनी पांडुरंगाची भेट घेतली. तो दिवस होता एकादशीचा. नामदेवांचा उपवास, गुरुकृपा झाल्याचे वृत्त त्यांनी मोठ्या आनंदाने विठ्ठलाला सांगितले. एकादशीला नामदेवांनी उपवास केला. सारा दिवस नामस्मरणात व्यतीत केला. द्वादशीचे पारणे नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटी पाकसिद्धी केली. पोळ्या, वरण, तुपाची वाटी सारे तयार झाले. मग नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी आणायला ते नदीच्या प्रवाहाजवळ गेले. एकदम एक कुत्रे तेथे आले. पोळ्यांची चवड तोंडात पकडून धावू लागले. नामदेव परतत होते. ते म्हणाले, देवा, थांब थांब, पोळ्यांना मी तूप लावून देतो. नुसत्या खाल्ल्यास तर तुझं पोट बिघडेल. नामदेव तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्यामागे धावले तर कुत्रे एकदम गुप्त झाले. समोर साक्षात विठ्ठल प्रकट झाला.
त्याने परमानंदाने नामदेवांना मिठी मारली. पांडुरंग म्हणाला, नामदेवा बस, मी धन्य झालो. तुला खऱ्या परमात्म्याची ओळख झाली. त्याच एकादशीला ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ता पंढरपूरला आले होते. त्यांना नामदेवाला भेटायचे होते आणि नामदेवालाही या चारही संतपदी असलेल्या भावंडांना कधी एकदा भेटतो असे झाले होते. आणि आता ही फक्त भावंडेच मिळून आली होती असे नाही, तर नरहरी सोनार, चोखा मेळा, गोरा कुंभार, सवता माळी, जनमित्र, बंका असे सारे संत मंडळी पंढरीत एकत्र आले. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर हेही सारा समवेत भक्ती आनंदाची अनुभूती घेण्यासाठी पंढरपुरी येऊन पोहोचले. पंढरपुरी वाळवंटी संतांची मांदियाळी झाली. भजन कीर्तनाचा परमानंद उसळू लागला. ज्ञानदेवांनी नामदेवांना कीर्तन करायला सांगितले. नामदेव कीर्तनाला उभे राहिले. बघता बघता कीर्तनाला रंग आला. टाळ मृदुंगाच्या नादात सारा समुदाय नाचू गाऊ लागला. मग त्या श्रीहरीला, पांडुरंगाला कसे राहावेत? तोही वाळवंटी आला, कीर्तनात रंगला, मृदंगाच्या तालावर नाचला. स्वयं विठ्ठल कीर्तनात रंगलेला बघून जनाबाई ज्ञानदेवांना म्हणाल्या, नामदेव कीर्तने करी, पुढे देव नाचे पांडुरंग, जनी मने बोला ज्ञानदेवा भंग. ज्ञानदेवांनी आणि साऱ्या संत मंडळींनी त्या कीर्तनरंगी रंगलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्या दर्शनाने ज्ञानदेवांच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रू तरळले आणि मुखांमधून अभंग प्रकट झाला. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू राया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कीर्तन संपले. साऱ्या संतांनी विठू माऊलीच्या चरणी लोटांगण घातले. माऊलीचे नेत्र पाणावले. ज्ञानदेव म्हणाले, नामदेव आणि आम्ही सारे तीर्थयात्रा करावी म्हणतो. वेगवेगळ्या स्थळी देवा तुझी विविध रूपे पाहून धन्य व्हावेसे वाटते, अनुमती असावी. विठू माऊली म्हणाली, जा तीर्थाटन करा, माझ्या आनंदात भर पडेल. नामदेव म्हणाले, विठुराया मी पण जाऊ ना? माऊली मिसकीला हसून म्हणाली, नामया आता तू या संत मंडळीतच म्हणजे माझ्यातच एकरूप झाला आहेस. तुला वेगळी अनुमती हवी का? नामदेवाने विठ्ठलचरणी डोई ठेवली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी उद्घोष केला आणि सारी संत मंडळी तीर्थयात्रेला निघाली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.